जगात AIची क्रांती होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा शेतकरीसुद्धा मागे राहू नये म्हणून बारामतीमध्ये KVKच्या वतीने शेतीमध्ये AIचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं काम सुरू आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे हा प्लॉट पाहू शकता। AIच्या माध्यमातून या तूर पिकाची जी लागवड आहे आणि AIच्या माध्यमातून या तूर पिकाचं संपूर्ण उत्पन्न जे आहे ते नॉर्मल शेतीपेक्षा दुप्पट करण्यात आलेलं आहे। फक्त तूर पीक नाही तर AIच्या माध्यमातून एकरी 100 टन इतकं उत्पादन होणारा ऊस, AIच्या माध्यमातून केळी याची शेती होत आहे। आपल्यासोबत KVKचे अधिकारी आहेत। सर, आपलं नाव काय आणि ही जी AIची शेती आहे ती कशा स्वरूपात होत आहे? माझं नाव आहे संतोष करंजे। KVKमध्ये मी शास्त्रज्ञ आहे। तर AIच्या माध्यमातून आपण आता ऊसावर प्रयोग जसा केला तसं आता या वर्षीपासून कांदा, मका, तूर आणि केळी या पिकाचे आपण प्रयोग सक्सेस केलेले आहेत। तर तुम्ही माझ्या मागे जे तूर पाहत आहे त्या तुरीमध्ये आपण यावर्षी जे प्रयोग केले याच्यामध्ये एका तुरीच्या झाडामध्ये जवळपास 2500 शेंगा लागलेल्या आहेत। जर नॉर्मली शेतकऱ्यांच्याकडे 300 ते 350 पेक्षा जास्त शेंगा लागत नाहीत किंवा जास्तीत जास्त चांगली शेतकऱ्यांनी जर तूर घेतली तर ते 1500 ते 1700 शेंगा होतात। आपल्याकडे एका झाडाला 2500 शेंगा म्हणजे नॉर्मलपेक्षा चौपट आपल्याकडे शेंगा लागलेल्या आहेत। याचं उत्पादन जर तुम्ही घ्यायला गेला तर 1 एकरमध्ये आपण नॉर्मल शेतकरी हा 4 क्विंटलच काढतो। जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वापरून जर शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं तर त्या शेतकऱ्याला एकरी 13 क्विंटलपर्यंत गेलेले आहेत काही शेतकरी। आपले AIच्या प्रेडिक्शननुसार यावर्षी एका एकरामध्ये 25 क्विंटल उत्पादन आपण काढणार आहे। म्हणजे नेहमीच्या शेतकऱ्यापेक्षा 10 ते 12 क्विंटल उत्पादन जास्त येणार आहे। म्हणजे आज 7000 रुपये जर भाव आहे तर 10 क्विंटल उत्पादन वाढलं तर 70,000 रुपये त्या शेतकऱ्याचे एकरी उत्पादन जास्त येणार आहे। आणि तुम्ही बघा त्याची क्वालिटी जर सांगायची झाली तर एकसारखे दाणे, कुठेही रोगराई नाही आहे, सगळे आणि 4 दाणे एका ह्याच्यामध्ये आहेत। शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त दाणे येत नाहीत। ही क्वालिटी AI मुळे शक्य आहे। सर, AI शेती करणं म्हणजे सहसा ग्रामीण भागातला शेतकरी जो ज्याला टेक्निकबद्दल जास्त माहिती नाही किंवा ज्याला भाषेचं बंधन आहे, ज्याला शिक्षणाची मर्यादा आहे, अशा शेतकऱ्याला AI कसा हँडल करता येऊ शकतो आणि AI शेती करणं म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो? आता AI मध्ये हा सगळा डेटा सायन्स आहे। म्हणजे याची सर्व आकडेवारी हे आपण सेन्सर असेल, सॅटेलाइट मॅपिंग असेल, ग्राउंड ट्रूथ म्हणजे प्रत्यक्षाच्या जमिनीमध्ये असणारे अण्णांश असतील, हे सगळे आपण चेक केलेले आहेत। आणि त्याच्या आधारे आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्या शेतकऱ्याला माहिती त्याच्या मोबाईलमध्ये कृषक ॲपमध्ये जाईल। त्या कृषक ॲपमध्ये त्याला किती प्रमाणात पाणी द्यायचं आहे, म्हणजे 1 तास मोटर चालवाय, ती नेमकं माहिती कशी यंत्र आहे त्याचं, त्याच्यासाठी आपण हे सगळे डिव्हाइस लावलेले आहेत। त्याचं सगळं हा डेटा त्या शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये कृषक ॲपमध्ये नोटिफिकेशन सारखा जाईल। मग त्याच्यामध्ये ज्यावेळी ॲप उघडलं जाईल त्यावेळी तो बघेल की आपल्याला पाणी किती द्यावं लागेल, 1 तास पाणी द्यायचं, तेवढीच मोटर चालवली पाहिजे, खतं देताना किती दिली पाहिजे, त्याचं अचूक नियोजन लागवडीपासून काढणीपर्यंत दिलेलं आहे। आणि सेम हे त्यांना अगदी मराठीमध्ये सगळी माहिती त्याच्या भाषेमध्ये मिळणार आहे। आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आपण सर मी पाहतोय आपण तुरीमध्ये AI वापरली, त्याच्यानंतर ऊसामध्ये वापरलं, ही केळीचे घडं बघतोय मोठमोठी आणि नॉर्मल केळीच्या झाडापेक्षा हे मोठं दिसत आहे आणि याचा साईज पण मोठा दिसतोय। नेमकं या शेतीमध्ये AIचा वापर कसा केलाय आणि काय यंत्र वापरण्यात आलेलं आहे? आता या केळीच्या बाबतीत पण तसंच आहे। जसं आपण तुरीमध्ये पाहिलं तसं केळीमध्ये आपण हा लागवड शेतकऱ्यांच्या पद्धतीनेच आहे, परंतु याच्यामध्ये AIचं डिव्हाइसेस वेगवेगळे बसवलेले आहेत। त्याच्याद्वारे पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, औषधाचं नियोजन हे त्याला जेवढं आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिले। पण नॉर्मल केळी तिकडच्या बाजूला आहे आणि AIची केळी या बाजूला आहे। तर तुम्ही बघितलं तर बरोबर याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय। याची गर्द जर बघितली तर जवळपास त्या नेहमीच्या केळीपेक्षा दुप्पट आहे। आणि केळीची घड जर बघितली तर ह्याला आता 7.5 महिन्यामध्ये घड लागून सगळी तयार झालेली आहे केळी, त्यामध्ये अजून आपल्याला घड लागलेले पण नाहीत। इतर नॉर्मल केळीपेक्षा आपल्या राज्यामध्ये जळगाव सारखा भाग आहे, इतर काही जिल्हे आहेत जिथं केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, तर त्या शेतकऱ्यांना या टेक्निकचा कसा फायदा होणार आहे? आता तिथल्या शेतकऱ्यांनी फक्त KVKशी संपर्क करायचा आहे, त्यांची नाव नोंदणी द्यावी आणि 1 हेक्टर क्षेत्रासाठी आपण त्या 2 किलोमीटरच्या परिसरातल्या 25 शेतकऱ्यांना
एका शेतकऱ्याला पूर्ण त्याच्या क्रॉप पिरियड पर्यंत 25,000 रुपये चार्ज घेणार आहे. सर ते मला शेतामध्ये ते एक यंत्र दिसत आहे, ते यंत्र नेमकं काय आहे आणि हे हा जो आंबा आहे याच्यामध्ये पण AIचा वापर करण्यात आलेला आहे काय? हां, तर याच्यामध्ये हे जे यंत्र आहे याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला हवामानाची आकडेवारी मिळते. म्हणजे ते वरती फॅन फिरते, वाऱ्याचं वेग दाखवते किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूने चालले, तर आता पश्चिम दिशेने वारं वाहते हे दाखवतो. तसं खाली ते पाऊस किती पडणार दाखवत आहे. त्याच्यानंतर आर्द्रता काय आहे, पाण्यातनं उडणारा ओलावा काय आहे, हे सगळे आकडेवारी आपल्या मोबाईलमध्ये येतात आणि ह्या आकड्याच्या आधारे आपल्याला त्याला पाण्याची गरज काय आहे, कीड रोग कोणत्या वेळी काय येऊ शकतो, याची सगळ्याची ह्या आकड्याच्या आधारेच आपल्याला काढणं शक्य होतं. साधारण काय खर्च येतो या संपूर्ण यंत्रणेसाठी आणि कशा प्रकारे तो खर्च भरून निघेल AIच्या शेतीतून? आता समजा AI शेतकऱ्यांना करायचं असेल तर तुरीसारख्या पिकाला 2.5 एकरासाठी 5,000 रुपये ते शेतकऱ्याला खर्च येईल. परंतु ते गटाने एकत्रित 25 शेतकरी आले पाहिजेत, तेव्हा तो खर्च विभागून पडेल. केळीच्या शेतकऱ्याला 2.5 एकरासाठी 25,000 रुपये खर्च येईल. आणि ह्याच्यामध्ये तो जो खर्च आहे तो वन टाइम आपल्याला सुरुवातीला त्यांना द्यावा लागेल. ही यंत्रणा त्यांच्या शेतामध्ये बसल्यानंतर पुढच्या वर्षी ज्यावेळी तो पीक घ्यायला लागेल त्यावेळी त्याला 50% साधारण 10,000 रुपये हा प्रति 2.5 एकराला, म्हणजे एकरी 4,000 रुपये केळीसारख्या पिकाला पूर्ण वर्षभराचा खर्च येईल. आणि साधारण या यंत्राची लँडची ॲक्विजिशन म्हणजे किती एरियामधला ॲक्युरेट जी मदत आहे, माहिती आहे ती देऊ शकते? हां, आता आपण एक शेतकऱ्याची कमीत कमी 2.5 एकराची शेती गृहीत धरलेली आहे. ते क्षेत्र वाढलं तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये फरक पडत जातो. तर जमीन हे ॲव्हरेज कंडिशन कशी आहे हे सॅटेलाईटवरून आपल्याला कळते. कदाचित ते क्षेत्र जास्त पण आपण घेऊ शकतो, पण कमीत कमी 2.5 एकराचं आपलं युनिट आहे. तर तुम्ही इथं बघा की ही नॉन AI केळी आहे, हे नॉर्मल कंडिशन शेतकऱ्यांनी वापरलेली. आणि AIची शेजारी तुम्ही बघितली तर ह्याची दुप्पटपेक्षा जास्त वाढ आहे. म्हणजे आज घड सगळे निसून स्थिर आहेत. याच्यामध्ये एक घडामध्ये 11 फण्या चांगल्या प्रकारच्या सेट झाल्या आहेत. आणि ॲव्हरेज वेट जर बंचचं बघितलं तर 40 ते 50 किलोचा वजन येणार आहे. या दरानं जर बघितलं आपण तर 50 टनपेक्षा जास्त हे एकरी उत्पादन येणार आहे. नॉर्मली 30 टन शेतकऱ्याचं उत्पादन. या दोन्ही केळीची लागवड एकाच वेळी करण्यात आलेली आहे. सेम मटेरियल, त्याला जे खत लागते ते सगळं पुरवण्यात आलं. आता ह्याच्यामध्ये एका दिवशीच लागण आहे, पण हा AI मॅनेज आहे. ह्याचे खताचं नियोजन AI प्रमाणे आणि इकडच्या बाजूला आपण शिफारसीत खत आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. पण दोन्ही एका वेळचीच लागण. हे 19 मेची लागवड आहे. हे दोन्ही एकाच वेळी लागवड केलं आहे. पण फरक जर बघितला तर बुंद्याचा आकार हा डबल आहे. इकडे बुंदे निम्मे आहेत. याला घड निसवून स्थिर झालेले आहेत. आणि आज 7.5 महिन्यामध्ये सगळेच घड तुमचे स्थिर आहेत. इकडे अजून 7.5 महिने होऊन गेले तरी याच्यामध्ये घड अजून याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडलेले दिसत नाही. तर हा फरक निश्चित तुम्हाला AIमुळे दिसतोय. तर शेतकरी मित्रांनो आणि इतर सर्व ज्यांना शेतीमध्ये रस आहे, जे शेती करतायत, त्यांनी काळानुरूप बदलणं गरजेचं आहे. कारण काळानुरूप आपण जर बदललो नाही तर काळ आपल्याला बदलून टाकतो. शेतीमध्ये हे AI क्रांती येत आहे आणि KVKच्या माध्यमातून तुम्ही या AI क्रांतीसोबत जोडू शकता. अजय धंजे, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.